सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव शहरात पुन्हा एकदा चोरीच्या घटनेने डोकेवर काढले असून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गुरुद्वारा रोडवर सचिन वॉच हे घड्याळाचे दुकान असून ते दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे घड्याळ व रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। ही घटना रात्री 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पंचनामा करत सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत। दहशत इतकी वाढली की पोलिसांची एक जरबच राहिली नाही की काय पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते का काय, असं आजचं हे चित्र निर्माण झालेलं आहे। आणि व्यापारी वर्ग सगळा एक चिंतेत आहे की जर का चौकात एखादं दुकान असं लुटलं जात असेल, सगळ्यात माल काय आपण काढून घरात नेऊन ठेवू शकत नाही। निश्चित ही गोष्ट घडलेली अतिशय दुर्दैवी आहे आणि पोलीस यंत्रणेने सतर्क होऊन या तातडीने गस्त वाढवून या चोरी करणाऱ्या या सगळ्या आरोपींना तातडीने पकडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या खजान्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने, चांदी याबरोबरच रोख स्वरूपात पैसे याचे मोठे दान साई भक्तांकडून जमा होत असून शनिवारी दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश येथील एका साई भक्ताने 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट दान केला असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने हा जाहीरनामा फसवा असून सरकार अस्तित्वात आणल्यानंतर व पदभार स्वीकारल्यानंतर सोयीस्कररित्या कर्जमुक्ती या विषयाला बगल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असून कायदेशीर मार्गाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्यावर शेतकरी संघटनेच्या वतीने कलम 171, 316, 318 याप्रमाणे गुन्हे दाखल करावा असे निवेदन शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थी IPA अधिकारी रॉबिन बन्सल यांना दिलाय। राऊरी तालुक्यातील उमरे येथे बस स्थानकावर 2 गटात चांगलीच धुमचक्की झाली। याबाबत राऊरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या असून यामध्ये एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। ही घटना शुक्रवारी 18 एप्रिल रोजी घडली। याबाबत अक्षय भाऊसाहेब काळे या तरुणाने राऊरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शहराचे ग्रामदैवत संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराची वक्फ बोर्डाकडे करण्यात आलेली नोंदणी रद्द करावी, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही असा ठराव शनिवारी गावकऱ्यांनी एकमताने मान्य करत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मंदिर जीर्णोद्धारासाठी आणि दरगाह ट्रस्टच्या विरोधात गावकऱ्यांनी वारकऱ्यांनी पुकारलेला बंद शनिवारी मागे घेण्यात आला, पण तोडगा निघेपर्यंत तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई सुरू करावी असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते। बैठकीसाठी आमदार काशीनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक उपस्थित होते। पालकमंत्री विखे पाटील म्हणाले,
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोरपणे कारवाई करावी, अवैध शस्त्रे आणि गुटखा विक्रीलाही पायाबंदी घालण्यासाठी मोहीम स्तरावर कारवाई करावी। गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज उत्खननावरून खदखद असलेल्या टोळी युद्धाचा टाकळीभान येथे अखेर भडका उडालाय। या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। जखमीवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। नदी खोऱ्यातील धरणांमध्ये पाण्याची तूट भरून काढणे हा पाणी टंचाईवर मात करण्याचा उपाय आहे। त्या दृष्टीने राज्य सरकारने समुद्रात वाया जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे। यासाठी गोदावरी खोऱ्यात 4 नदी जोड प्रकल्प राबविले जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। राज्यात चितळे समितीने 12 धरणे बांधण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्याऐवजी नदी खोऱ्यांमध्ये असणारी तूट भरून काढण्याचे काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। HDFC बँकेत गेले 11 वर्ष कार्यरत असलेले आणि कामाचा व्यापक अनुभव असलेले संतोष गोल्हार यांची नुकतीच शाखा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। गोल्हार यांनी आपल्या प्रामाणिक आणि कर्तृत्वनिष्ठ सेवेमुळे बँकिंग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। ग्राहक सेवा, कर्ज प्रक्रिया आणि शाखा व्यवस्थापन आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्कृष्ट योगदान दिलं असून त्यांच्या नेतृत्व गुणांना संस्थेने मान्यता देत त्यांच्यावर शेवगाव सारख्या मोठ्या शाखेची जबाबदारी दिली आहे। त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, व्यावसायिक व बँकिंग क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत। शेत जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साकत खुर्द शिवारात घडली। या हाणामारीत 6 जण जखमी झाल्यात। दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।